पाहुयात पुढची बातमी। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार मिळवण्यास सरकारला यश आलंय। ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लंडनमध्ये लिलावात विक्रीला ठेवण्यात आली होती। याची माहिती कळताच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलत लिलावात ही तलवार विकत घेतली आहे। यासाठी 47,15,000 रुपये सरकारने खर्च केले। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित 47,15,000 रुपये ते टॅक्स प्रमाणे वाढू शकतील। या 47,15,000 रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्थाकरवी महाराष्ट्र सरकारने मिळवली। तर पाकिस्तानला आता केलेल्या चुकांची भरपाई करावी लागणार आहे। भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला पाणी आणि औषधांसाठी मोठे हाल सहन करावे लागतील। भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच काही मोठे निर्णय घेतले, त्यामुळे पाकिस्तानचं धाबं दणाणले। भारताने याआधी कधीही सिंधू जलकरार स्थगित केला नव्हता। पाकिस्तान सोबत याआधी मोठे युद्ध झाल्यानंतरही जलकरार स्थगित करण्यात आला नव्हता। मात्र आता भारताने पारस्परिक संबंध, व्यापार, संवाद, भेटी थांबवण्याचा निर्णय घेतला। सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं। त्यामध्ये सिंधू असेल, चिनाब असेल, तसंच झेलम असेल, या नद्यांचं जवळपास 80% पाणी हे पाकिस्तानला जातं। भारत या पाण्याचा मर्यादित उपयोग करू शकतो, फक्त पिण्यासाठी, थोडाफार सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मिती त्याच्यासाठी किंवा वाहतुकीसाठी। पाण्याप्रमाणेच औषधांसाठीही पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे। पाकिस्तानच्या 50% औषधांची पूर्तता भारतातून होणाऱ्या निर्यातीमुळे होते। तसंच औषधांच्या निर्माणात महत्त्वाचा असलेला API हा रासायनिक घटकही भारतातूनच पाकिस्तानला निर्यात केला जातो। मात्र पाकिस्तानने आताताईपणा करून युद्ध ओढावून घेतलं तर त्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागेल। आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पद गमावलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच युद्धामुळे संपुष्टात येऊ शकते। पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं याच्यातनं मोडून जाईल। भारतासाठी हे युद्ध स्वस्त असणार नाही आणि त्यामुळे एक पारंपरिक पद्धतीने युद्ध होणं आणि ते अनेक दिवस, अनेक आठवडे चालणं ही शक्यता आत्ता तरी कमी वाटते। पण असं युद्ध झालं तर दोन्ही देशांसाठी, पण त्यातल्या त्यात पाकिस्तानसाठी ते अधिक खर्चिक ठरणार आहे। भारतातून कॅन्सरची औषधं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला निर्यात केली जातात। मात्र दहशतवादाला पाठिंबा देऊन पाकिस्ताननं स्वतःचं नुकसान करून घेतल्याचं स्पष्ट होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।